हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 8। तर इथं मुलांसाठी मी टिफिनसाठी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे। तर बटाट्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने खूप सगळ्या पद्धती आहेत, जो की पिवळा बटाटा करतो किंवा कांदा टोमॅटो घालून तिखटवाला पण बनवता येतो। तर आज नुसताच मी बटाटा कट करून घेतला, तेलामध्ये जिरं मोहरी आणि बटाटा टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि तेला म्हणजे वाफेवरतीच हा बटाटा पाणी न टाकता शिजवून घेतला। नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये लसूण मिक्स केलेला होता ते टाकलं, तिखट टाकलं आणि थोडीशी हळद टाकलेली, रेग्युलर काळं तिखट टाकलेलं होतं। तर अशी पण बटाट्याची भाजी मुलांना आवडते। तर त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला की सकाळनंतर मग रिलॅक्स होतं, कारण 8:30ला बस येत असते। तर तोपर्यंत थोडीशी धावपळ होते, नंतर आपण आपली कामं आपल्या पद्धतीने करू शकतो। तर शिल्लक राहिलेली भाजी पण लगेचच काढून ठेवली, म्हणजे ती भांडी घासायला बरं पडतात। तर इथं मुलांचं बॉटल डबा सगळं भरून तयार करून ठेवला। आता आमच्या दिदूबाईच्या वेण्या घालाव्या लागतात, तर हे कंपल्सरीच आहे यांना। जरी युनिफॉर्म नाही घातला तरीसुद्धा 2 वेण्या स्कूलमध्येच लागतात, कारण शनिवारी आणि बुधवारी त्यांना ऑफ ड्रेस असतो। ऑफ ड्रेस म्हणजे त्यांचा ठरलेला ड्रेस आहे, जो की आपल्या घरचे कपडे आहेत ते अजिबातच म्हणजे एक दिवससुद्धा नाही की आपण घालू शकतो। तर बुधवारी पण त्यांचा हाऊस ड्रेस ठरलेला आहे आणि शनिवारी पण तो हाऊस ड्रेसच असतो। तर त्यावरती सुद्धा ह्या 2 वेण्याच घालाव्या लागतात आणि केस छोटी असतील तर मग एक वेणी घालायची, पण वेणी घालावीच लागते। तर इथं जवळच मंदिराजवळ बस येते। तर सकाळचं वातावरण अगदी छान फ्रेश वाटतं, पण सकाळचं आपल्याला निवांत वेळ नसतो, सगळी धावपळ असते। आता मुलं गेली की एकदा थोडंसं निवांत वाटतं, कारण आता आपली जी नेहमीची कामं आहेत ते आपण आपल्या पद्धतीने आपल्या टायमिंगमध्ये थोडीफार करू शकतो। पण त्यांना बस येईपर्यंत बस म्हणजे जाऊ नये यासाठी गडबड असते आणि त्या टायमिंगमध्येच आपल्याला ते द्यावं लागतं। तर आता मुलं गेल्यानंतर इथं मी जी कालची आपली गुरुवारची पूजा होती ती आता आज उत्तर पूजा करून घेतली। तर जे काही साहित्य होतं आता ते पण व्यवस्थित जागच्या जागेला ठेवून दिलं की परत आपण नंतर पुढच्या गुरुवारी पूजा करतो, तर त्यावेळी सगळं आपल्याला मांडायला बरं पडतं। तर जे तांदूळ आहेत, आपण विड्याचं सामान होतं, जो की देवीचा मुकुट होता, ब्लाऊज पीस होता, तर तांदूळ आणि नारळ आपण पुढच्या पूजेमध्ये यूज करू शकतो। आणि जिथं हे लावलेलं होतं, यामध्ये मी कापूर लावलेला होता, तर हे तांदूळ तेवढं मी पक्ष्यांना टाकते। आणि पाट वगैरे पण जिथं होतं तिथं सगळं सामान ठेवून दिलं आणि ही जी भांडी आहेत ती घासून घ्यायची आणि फुलं आहेत ती अशी निर्माल्यात टाकण्यासाठी ठेवलेले आहेत एका ह्याच्यात कॅरीबॅगमध्ये भरून, आणि ही भांडी आहेत ती घासून ठेवायची। तांब्याची भांडी आपण कशी एकदा जरी यूज केली तरी ती परत घासावीच लागतात, त्यावरती डाग पडतात। नंतर ही आपली उत्तर पूजा केल्यानंतर मी आता मुलं गेल्यानंतरच देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे, कारण सकाळी मग तेवढ्या गडबडीत होत नाही। देवपूजा करायची म्हटलं तर थोडंसं निवांत असावं वाटतं, सारखी धावपळ करत देवपूजा नसावी, कारण मग ती देवपूजेकडे आपलं लक्षच राहत नाही, पुढचं काम आपल्याला दिसत असतं। तर छान अशी नेहमीची आपली देवपूजा करून घेतलेली। तर देवपूजा जोपर्यंत घरामध्ये होत नाही तोपर्यंत म्हणजे घरामध्ये तसं फ्रेश वाटत नाही, देवपूजा झाली की अगदी छान वाटतं। आणि त्याचसोबत उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घ्यायची। तर थोडासा ओला करून उंबरा हा जो पुसून घेतला तरी चालतो। तर इथं आता मला कापड घ्यायचं राहिलेलं होतं, तर मी हातानेच व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे। आणि छोटी का होईना इथं रांगोळी काढते। आता बाहेर मोठी रांगोळी आपल्याला काय रोज काढणं जमत नाही, पण जिथं आपण उंबऱ्याच्या तिथं अगदी छोटीशी रांगोळी काढली, हळदी कुंकू लावलं आणि तरीसुद्धा आपल्याला छान फ्रेश वाटतं, कारण दारात थोडी का होईना रोज रांगोळी आपल्याला जास्त मोठी नाही जमली पण जेवढी जमेल तेवढी अगदी छोटी का होईना रांगोळी काढायला पाहिजे, छान वाटतं। आणि इथं मी हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे, तर हे स्वस्तिक तुम्हाला जमल त्या दिवशी किंवा तुम्ही रोज जरी काढलं तर ना, नुसता उंबरा जिथं ओला करायचा आणि हळदीचं ओल्या बोटाने हळदीचं स्वस्तिक काढायचं, तिथं नमस्कार करायचा, कारण हे हळदीचं स्वस्तिक काढणं पण शुभ मानलं जातं। आणि अगदी छोटीशी रांगोळी किंवा अगरबत्तीसुद्धा इथं मी ओवाळून घेतलेली आहे। तर आता मी तुळशीची पूजा पण करून घेतली।
तर आता सकाळची भांडी वगैरे झालेली आहेत, तर थोडीशी भांडी होती ती अगोदर घासून घेतली. नंतर म्हणलं बेसिन सिंक आहे ते सुद्धा घासून घेतलं. मग नंतर आपण देवाची भांडी, कारण त्या खरकट्या भांड्यामध्ये ही भांडी घासणं योग्य वाटत नाही. मग ती सगळं आपण अगोदर जे आपलं सिंकमध्ये जे काय भांडी असेल खरकट असेल ते सगळं काढून नंतरच ही जे आपण देवपूजेसाठीच्या समया, आरती किंवा तांब्याचा कलश वगैरे जे काय मांडलं असेल तर ते आपण घासू शकतो. तर सिंकसुद्धा मी घासून घेतलं, स्वच्छ करून घेतलं आणि नंतरच इथं मी एका वाटीत पितांबरी घेतलेले, त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं आणि लिंबू टाकलं. कारण मीठ, लिंबू पितांबरीत मिक्स केलं की हे भांडी पटकन स्वच्छ होतात, जास्त वेळ लागत नाही. आता तांब्या वगैरे हे कसं, तांब्याची भांडी कशी रोजच्या रोजच ती घासली तरच स्वच्छ दिसतात, नाहीतर लगेचच त्यावरती आपण ज्यावेळी एकदा यूज केलं तरी ते घासूनच ठेवावं लागतं, किंवा नंतर नाही ठेवलं तर ते नंतर घेताना पण त्यावरती डाग दिसतातच, नाहीतर परत तरी ते घासावं लागतं. तर ह्या पितळेच्या समया वगैरे यावरती एवढं डाग राहत नाही, तुम्ही एकदा घासले वगैरे स्वच्छ राहतात पितळेची, पण तांब्याची भांडी मात्र जास्तच घासावी लागतात. तर घासल्यानंतर पण ही भांडी पुसून ठेवली तर बरी, नाही तर ह्यावरती तसेच पाण्याचे डाग उठतात. तर ह्या ज्या समया आहेत आणि तांब्याचा जो आता हा कलश एक्स्ट्राचा आहे, मंदिरातला नेहमीचा एक आहे, हा आता मार्गशीर्ष पूजेसाठी किंवा अशी पूजा मांडली तर याचा यूज होतो. तर ह्या ज्या समया आणि कलश किंवा जे काही साहित्य आहेत हे सगळं इथंच एका ठिकाणी ठेवलं की पूजेचं साहित्य आपल्याला नंतर शोधाशोध करावी लागत नाही. तर इथं आता पसारा थोडा आवरायचा होता, तर इथं लेकरांची पुस्तकं त्यांना किती जरी सांगितलं ना तर एक चालू असतं की हे माझं नाही हे तुझं नाही, यामध्येच मग ती ठेवत नाहीत. म्हणजे त्यांना सवय लागावी म्हटलं तर अजिबात आवरत नाहीत. तर ते न लागणारं साहित्य पण म्हणजे यामध्ये असं काय फाडलं केलं तरीसुद्धा ते असंच टाकलेलं असतं. तर आता वरती टेबल आहे, पण खाली पण त्यांची बुक राहतात, सगळं वरती ठेवत नाहीत शक्यतो. हे तर अभ्यासाला बसलं की नंतर ते लागणारं साहित्य आहे ते रोजच्या रोजचं त्यांचं इथंच पडतं. मग तर यामध्ये मी दुसरं काय डेकोरेशनचं वगैरे ठेवलेलं नाही, मग हे मुलांचं आपल्या अभ्यासासाठीच इथं यूज होतं. तर यामध्ये न लागणारे पण अशी काही असतात, लाईट बिल वगैरे जुनी झालेली असते. आता सकाळी नॅपकिन शोधत होती, दोघांचं पण इथंच ठेवलेले आहेत. मग असं पसारा काढला की मग आपल्याला हरवलेल्या गोष्टीसुद्धा सापडतात, कारण मुलं म्हटलं की इकडं तिकडं ते अशी ठेवतच राहतात. मग न लागणारं असं एक 8-10 दिवसातून तरी असं न लागणारं आपण ज्यावेळी टीव्हीचं युनिट वगैरे साफ करतो त्यावेळी म्हणजे हात असा फिरवून घेतला की एक्स्ट्राचं जे म्हणजे ठेवलेलं असतं, ज्या की अशा वस्तू असतात की लागत पण नाहीत पण अशाच आणून तिथं पडलेल्या असतात, तर ते सगळं मग आपलं स्वच्छ होतं. तर हे टीव्हीचा युनिट आणि टेबलसुद्धा पुसून घेतला मी. एवढं डीप नाही क्लीन केलं, अगदी वरच्यावर थोडीफार धूळ असते. तर आता इथं सोफ्याचा कवर आहे, तर 8 दिवसातून एकदा धुवायला काढते. तर आणि रोजच्या रोज असं फक्त काढून घ्यायचा आणि बाहेर नेऊन ह्याला झाडून घेते. यावरती काय पडलं असेल, सांडलं असेल किंवा थोडीफार धूळ असेल तर ती झटकली तर निघते. आता घरातच झटकली तर ती धूळ परत घरातच राहणार, म्हणून मी बाहेर त्याला झटकून घेते. आणि यावरनं थोडा आता झाडू फिरवलं किंवा कापडाने झटकलं तरी थोडीफार काय सांडलं असेल तर ते सुद्धा निघतं. कारण मुलं म्हटल्यानंतर इथंच त्यांचं सगळं चालू असतं सोप्यावरती. तर हे बाहेर नेऊन मी झाडून आणलं. आणि ही आता रोजची नेहमीचीच कामं आहेत की रेग्युलर आपण एवढी स्वच्छता म्हणजे रोजच्या रोजच आपल्याला हे करावं लागतं. आता एक्स्ट्राची कामं आपण काढतो ती वेगळी, पण हे रोजच्या कामामध्ये हे पण येतं की. आणि सोफा वगैरे असं क्लीन करून एकदाशी झालं की मग घरामध्ये छान वाटतं. आता एकदा आवरल्यानंतर आता उद्या सगळी कामं 10-11 वाजताच परत ह्याला बघायचं, तोपर्यंत झाडून होतं, पण परत ह्याला सोप्याला वगैरे आपल्याला नीट करावं लागत नाही. तर इकडं मी सगळं झाडून जिना वगैरे सोप्या खालनं ते सगळं. आता हे सकाळीसुद्धा 6 वाजताच झाडलेलं असतं, पण आता परत एकदा आता संध्याकाळ म्हणजे सकाळचे 11 वाजलेले आहेत, तर 11 वाजता परत एकदा पुसायच्या अगोदर हे सगळं झाडून जो काही पसारा आहे तो सगळा जागच्या जागी ठेवून दिला की मग परत निवांत होतं. संध्याकाळी फक्त एकदा झाडू मारायचा असतो, तर जास्तीची कामं नसतात. सकाळी एकदा झाडून पुसलं की मग आपलं सगळं काम झाल्यासारखं वाटतं. आणि
पण घरामध्ये ही छोटी छोटी स्वच्छतेची कामं आपण रोजच्या रोज साफ ठेवलं तरच घर स्वच्छ राहतंय. नाहीतर आपण 2 दिवसातनं 8 दिवसातनं करायला गेलं तर तेवढं म्हणजे ही रोजच कामं करावी लागतात. जे की आपली टिपॉय पुसणं असेल किंवा खिडक्याच्या तिथं पण सुद्धा धूळ थोडी का होईना राहत असते. तर हे पण आपल्याला रोजच्या रोजच साफ करावं लागतं. तर डीप क्लीन आपण करतो 15 दिवसातनं 8 दिवसातनं खिडक्या वगैरे किंवा सोफ्याच्या मागणं वगैरे, पण हे रोजच्या रोज एवढं वरच्यावर तरी साफ करावं लागतं. आणि नंतर आता काल फरशी पुसलेली नव्हती, तर फरशी नाही पुसणं की काम म्हणजे आपल्याला घरात तसं फ्रेश वाटतच नाही. आणि मुलं असली की कसं ते सारखं ये जा करून बऱ्यापैकी पाय हे वसू उठवलेलेच असतात. त्यामुळं आता सगळं झाडून घेतलं आणि बाहेरचं सुद्धा पुसून घेतलं अगोदर, आणि आता नंतर इथं मी आतलं पुसून घेते. तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी जे रेड हार्पिक असतं त्यानं व्हाईट कलरची फरशी क्लीन होते, आणि लिक्विड पण असतं फरशी पुसण्याचं ते पण टाकते कधी आणि कधी. आणि सोलार आहे त्यामुळं गरम पाणी नेहमीच असतं, तर मी गरम पाणीच इथं यूज करते आणि गरम पाण्यामुळं पण फरशी क्लीन होते. आता मॉपने पुसायचं म्हटलं तर ती थोडीशी जास्त दाबून पुसावी लागते, कारण हातानं जेवढी स्वच्छ होते तेवढं मॉपने पुसायला आपण वरच्यावर पुसलं तर ते नुसतं ओलं होतं. त्याला ज्यावेळी दाबून व्यवस्थित पुसतो आणि हॉल एवढा पुसायचा तर 3-4 वेळा तो मॉप पिळून घ्यायचा आणि मगच पुसून घेतल्यानंतर स्वच्छ वाटतं. तर आता माझी सगळी फरशी पुसून झालेली आहे. तर सगळी कामं आवरल्यानंतर छान वाटतं. आणि इथं आज ज्वारीचं दळण करायचं होतं, तर ज्वारी फक्त मी 2 शेरच ज्वारी इथं काढलेली, कारण ज्वारीच्या भाकरी फक्त आम्ही दोघंच खातो. तर गहू जास्त लागतात, ज्वारी कमी लागते. तर हे नंतर आता दळण करायचं आहे ज्वारीचं. आणि फरशी पुसून झाल्यानंतर सिंकच्या तिथलं पण सगळं पुसून किचन कट्टा हा पण आवरून झाल्यानंतर अगदी छान फ्रेश वाटतं. तर शक्यतो 12पर्यंत ही कामं होतात. आज मला केसांना मेहंदी लावायची होती. आता कुठं जायचं झालं की आता केस थोडेसे आता हल्ली लवकरच केस पांढरी होतात, आणि बाहेर जायचं म्हटलं की ना ही एक मोठा प्रॉब्लेम असतो की आपल्याला ही मेहंदी आता पहिलं अगोदर लावायचं ते अगदी हौशेने लावायचं, पण आता हे काम म्हणूनच लावायला लागतं म्हणजे किंवा एक गरज म्हणून. तर मेहंदी लावण्याचा आता अलीकडे कंटाळा येतो, पण बाहेर जायचं झालं कुठं की मग हे लावावंच लागतं. 15 दिवसातून तरी कमीत कमी हे लावायला लागते, नाही तर लगेचच ते पांढरी केस दिसतात. तर इथं मी चहा पावडरचं पाणी तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये जास्वंदीची फुलं टाकलेली होती आणि थोडीशी लवंग पण टाकले होते, 2-3 लवंगा, जास्वंदीची 4-5 फुलं होते आणि चहा पावडर हे पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं होतं. आणि इथं यामध्ये थोडंसं दही टाकून हे तयार केलेलं आहे. तर यामध्ये 1 अंड्याचं मी व्हाईटसुद्धा टाकते, पण आता मार्गशीर्ष चालू आहे म्हणून मी ह्यावेळी टाकलेलं नाही. तर ही आता मेहंदी प्रेम दुल्हन होती. तर शक्यतो जे नॅचरल मेहंदी येते ना पॅकेटमध्ये, सुट्टी मेहंदी येते बघा, तीच केसांसाठी चांगली म्हणतात, पण ती रात्रभर आपल्याला भिजत ठेवावी लागते. तर आता मी म्हणजे ती पण मी कधी लावते आणि पटकन गडबड असेल तर मग ही लावते, पण ह्याच्यापेक्षा तीच मेहंदी चांगली आहे जी रात्रीची आपण लोखंडाच्या तव्यात भिजत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी तिला लावायची. आणि ही मेहंदी कशी थोड्या वेळ 1 तासभर ठेवलं तरी चालतं, धुवू शकतो, पण ती केसाला लावल्यानंतर सुद्धा 3 तास तरी ठेवावी लागते त्याचा कलर यायसाठी, कारण नॅचरलचा असेल तर कलर यायला म्हणजे वेळ लागतो, पण हे असं इन्स्टंट केमिकलचं राहतं त्यामुळं ह्याचा कलर पटकन येतो. तर अशा पद्धतीने मी लावून घेते. आता माझी केस जास्त काही लांब नाहीत, कारण कर्ली केस असतील तर तुमची वाढत नाहीत, तिथंच दिसतात. ती तुम्ही जरी कट नाही केली तरी सुद्धा त्याला वाढ फार कमी राहते. तर आज इथं एक डोहाळं जेवण होतं, तर तिकडं जायचं आहे. भावकीतच आहे, शेतामध्ये जिथं आमचं शेत आहे तिथंच घर आहे, तर संध्याकाळी तिथं जायचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.